श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय हनुमान। ओम श्री गणेशाय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः। उकलून कमलोद्भवाची पत्र, वाचिता जाहला सौमित्र। सावधायकी राजीवनेत्र, सूर्यपुत्रादी कपी सर्वही। आणि ब्रह्मदेवाचं ते पत्र पाहून कोण? लक्ष्मण वाचू लागला। सौमित्र म्हणजे लक्ष्मण, कारण लक्ष्मणच्या आईचं नाव सुमित्रा आहे। आणि तिचा आणि ते पत्र आल्यानंतर कोण वाचत आहे? साक्षात लक्ष्मण वाचत आहे। वाचिता झाला सौमित्र, सावधायके राजीवनेत्र, सूर्यपुत्रादिकपी सर्व हे। आणि सुग्रीव, त्या अंगात वगैरे सगळे वानर लोक, कपी सगळे मोठमोठे, हनुमान वगैरे सगळे ऐकू लागले। अनंत कोटी ब्रह्मांड नायका, हे दयार्णवा विश्वपाळका, वैकुंठपते विश्वव्यापका, मम जनका श्रीवल्लभा। असा कोण स्तुती करते? साक्षात ब्रह्मदेव स्तुती करतायत। कारण विष्णूच्या नाभी कमलातून जे कमल निघाला त्यामध्ये ते प्रगट झाले, म्हणजे विष्णूचे साक्षात ते पुत्र आहेत। हे राम सकळ बंद चेतका, हे राम साधू प्रतिपाळका। तू कसा आहेस? सगळ्यांचं संकट दूर करणारा, सगळ्यांच्या चिंता दूर करणारा असा तू साधू संतांचा प्रिय आहेस, पालन करतायस। दुष्ट रजनी चरसहारका, जानकी नायका जगद्गुरु। आणि तो दुष्टाचा नाश करणारा आणि जानकीचा पती आहेस। हे राम जगदंकुर मूळ कंदा, साधु हृदयारविंद मिलिंदा, निज जन चातक जलदा, ब्रह्मानंदा परमात्मा। तू साक्षात वैकुंठ नाहीस, वैकुंठ नायक आहेस, विष्णुनाथ आहेस, आणि तोच नारायण आहेस। आणि तो साधू संतांच्या हृदयामध्ये राहतोस, आणि चातकासारखे सर्व भक्त जे वाट पाहत असतात त्यांनाही दर्शन देतोस। असा तू ब्रह्मानंद परात्पर परब्रह्म पुरुष आहेस। संसार जगविदारक मृगेंद्रा, दुःख पर्वत भंजन वज्रधरा, निज भक्त चकोर सुधाकर, अतिउदारा सीताधवा। आणि म्हणले, तू दुःखाचे पर्वत नाहीसे करणारा, संसार सागरामध्ये भक्तांना सुख देणारा असा मृगेंद्र आहेस। म्हणजे कोण? साक्षात सूर्यनारायण आहेस। त्रिभुवन जनका दुःखहरणा, जनक जामाता जन पाळना, जनक जापते जल जनयना, जलदवर्णा जगतपते। आणि त्रिभुवनाचा नायक आहेस, आणि जगाचा जनक आहेस, जगाचा प्रतिपालन करणारा असं तू पिता आहेस, आणि जनक नंदिनीचा तू पती आहेस असं सांगितलं यामध्ये। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय।